गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण कालच्या व्हिडिओज मध्ये हिके होके मरांगे उरसकाठ ही कविता बघितली आणि आज आपण बघूया आम्ही कविता करतो. आम्ही कविता करतो. बघा या कवितेमध्ये आपल्याला दिले आहेत की वाचायला सांगत आहे तुम्हाला. मुलांनो, तुम्ही आतापर्यंत अनेक कविता वाचल्या, गायल्या, काही कवितांच्या तालावर तुम्ही नाच देखील करता. तुम्ही अनेक गोष्टी पाहता, ऐकता, वाचता, समजून घेता. तुम्हाला तुमच्या मनातले तुमच्या शब्दात कवितेतून सांगता येईल का पहा. तुम्हाला तुम्ही अनेक गोष्टी पाहता, ऐकता आणि त्या गोष्टी वाचन सुद्धा करतात आणि त्या समजून सुद्धा घेतात आणि तुम्हाला तुमच्या मनात जो तुम्ही काही गोष्टी विचार करता, ज्याही गोष्टीचा विचार करतात त्या तुम्हाला तुमच्या शब्दात मांडता येते का ते पहा आणि त्यालाच कविता म्हणतात. त्या समजून घेता तुम्हाला तुमच्या मनातले तुमच्या शब्दात कवितेतून सांगता येईल का पहा, म्हणजे तुम्हाला कविता करता येईल. खाली काही अपूर्ण कविता दिल्या आहेत, त्या शिक्षकांच्या मदतीने तुम्ही तुमचे शब्द वापरून त्या कविता पूर्ण करा आणि कवितांचे अर्थ समजून घ्या. ठीक आहे. आता इथे आपल्याला पहिली कविता दिलेली आहे, एक गाव. आता ही काय आहे, अर्धवट कविता आहे, तर ती आपल्याला पूर्ण करायची आहे. तर ती कवितेमध्ये काय दिलेलं आहे, एक होतं गाव, एक होतं गाव, गावात होती माणसं, बाजारात जाऊन घेत होती कणस. आता ह्या 4 ओळी आपल्याला दिल्या आहेत आणि 4 ओळी आपल्याला स्वतः कविता तयार करायची आहे. कविता करताना किंवा कविता लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की कवितेचे जे यमक आहे ते जुळणारे असले पाहिजे, ते जुळले पाहिजे. यमक म्हणजेच रायमिंग वर्ड्स. कवितेमध्ये जे रायमिंग वर्ड्स यमक येतात ते सारखे आले पाहिजे, ते जुळले पाहिजे, तरच ती कविता तयार होते. ठीक आहे. आता पुढे बघा. आता आपल्याला इथे 4 लाईन दिलेल्या आहेत, तर त्या 4 लाईन मध्ये आपल्याला कविता करायची आहे. तर त्या 4 लाईन मध्ये कविता काय येईल बघा. इथे काय दिलेलं आहे की एक होतं गाव, गावात होती माणसं, बाजारात जाऊन घेत होती कणस. माणसं, कणस आलं ना या कवितेमध्ये यमक जुळणारे शब्द. त्याच प्रकारे आपल्याला कविता लिहायची आहे छोटीशी. तुम्ही जे जे पाहता, जे तुम्ही विचार करता, जे काही गोष्टी पाहता, ज्याही तुम्ही गोष्टी पाहता, वाचता, ऐकता, त्या समजून घेता, अशा गोष्टींना तुम्हाला कवितेतून सांगायचे आहे. तर आता या 4 ओळींमध्ये आपण काय लिहू, छोटंसं ते गाव, साधी तिथली माणसं, कष्टात न्हाऊन पिकवली कणस. बघा या कवितेसारखीच ही कविता आली आहेत ना. एक होतं गाव, गावात होती माणसं, बाजारात जाऊन घेत होती कणस. तसंच आपण इथे केलेलं आहे, छोटंसं ते गाव, साधी तिथली माणसं, कष्टात न्हाऊन पिकवली कणस. झाली कविता तयार? झाली की नाही? झाली. आता आपण दुसरी कविता बघूया, शाळा. आता शाळेवर कविता करायची आहे, तर इथे एक एक लाईन तुम्हाला ब्लँक दिलेली आहे. त्या ब्लँक लाईन मध्ये काय लिहायचं आहे ते लिहिलेलं आहे की एक होती शाळा, एक होती शाळा. आता दुसऱ्या लाईन मध्ये काय येईल, त्यात होता फळा. एक होती शाळा, त्यात होता फळा.
एकदा गंमत झाली, खेळायची घंटा वाजली, शाळा बागेत आली, मुले खुश झाली, मुले खुश झाली. एकदा गंमत काय झाली, खेळायची घंटा वाजली आणि शाळा बागेत आली. म्हणजेच खेळायची घंटा वाजल्याबरोबर मुले कुठे आली, बागेत, म्हणजे शाळा बागेत आली. आहे ना यमक जुळणारे शब्द या कवितेमध्ये? शाळा, फळा, काळा, गोळा, वाजली, आली, झाली. आहेत ना सर्व यमक जुळणारे शब्द या कवितेमध्ये आले आहेत. झाली, वाजली आणि आली, झाली. तर अशी ही छोटी छोटी कविता आपल्याला करायची आहे. तर दुसरी कविता आहे माकड. एक होतं माकड, त्याने खाल्ला पापड, पापड खातो कुरुम कुरुम, उड्या मारतो धडाम धुडूम. एक होतं माकड, त्याने खाल्ला पापड, पापड खातो कुरुम कुरुम, उड्या मारतो धडाम धुडूम. माकडाला भेटली केळी, माकडाला भेटली केळी, आणि समोर आली शेळी, आणि समोर आली शेळी. केळी खाल्ली चुरू चुरू, दोघे पळाले तुरू तुरू. केळी खाल्ली चुरू चुरू, दोघे पळाले तुरू तुरू. काय आहे की पापड खातो कुरुम कुरुम, उड्या मारतो धडाम धुडूम. माकडाला भेटली केळी आणि समोर आली शेळी. केळी खाल्ली चुरू चुरू, दोघे पळाले तुरू तुरू. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला कविता करायची. आता नेक्स्ट बघा पक्षी. आता पक्षीवर आपल्याला कविता दिलेली आहे, अर्धवट कविता आहे, तर ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. एक होता पक्षी, पक्षी होता रंगीत, काय बरे होते त्याच्या लांब चोची. बघा यमक जुळणारे शब्द रंगीत, चोची. तर याच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, पुढची कविता करायची आहे. कविता पूर्ण करायची आहे. ठीक आहे. काय म्हणत आहे बघा, चोचीत. आता कविता करू आपण. चोचीत होता मासा, मोठा आणि रंगीत, पक्षीने खाल्ला मासा, पक्षीने खाल्ला मासा, गाऊ लागला संगीत, रंगीत संगीत मासा मासा. है ना, बरोबर आहे ना. तर तुम्हाला अशा प्रकारे ही कविता पूर्ण करायची आहे. तर ह्या झाल्या आपल्या अर्धवट कविता, आपण इथे पूर्ण केलेल्या आहेत. तर कशा केल्या बघा. एक होतं गाव, गावात होती माणसं, बाजारात जाऊन घेत होती कंस. आले ना यमक सारखे? बघा जुळले का यमक? बघा या कवितेमध्ये माणसं, कंस, माणसं, कंस, जाऊन, नाऊन, गाव, गाव. आले ना यमक? जुळले ना. आता या कवितेमध्ये बघा शाळा, फळा, काळा, गोळा, झाली, वाजली, झाली, आली, वाजली. तर अशा प्रकारे यमक जुळले पाहिजे अशी कविता लिहायची. तिसरी आहे एक होतं माकड, त्याने खाल्ला पापड, पापड खातो कुरुम कुरुम, उड्या मारतो धडाम धुडूम. माकडाला भेटली केळी आणि समोर आली शेळी. केळी खाल्ली चुरू चुरू, दोघे पळाले तुरू तुरू. केळी खाल्ली चुरू चुरू, दोघे पळाले तुरू तुरू. एक होता पक्षी, पक्षी होता रंगीत, काय बरे होते त्याच्या लांब चोचीत. चोचीत होता मासा, मोठा आणि रंगीत, पक्षीने खाल्ला मासा, पक्षीने खाल्ला मासा, गाऊ लागला संगीत. आले ना मासा मासा, रंगीत संगीत, रंगीत चोचीत. आहे ना. असे यमक जुळणारे शब्द आले पाहिजे त्या कवितेमध्ये, तरच ती कविता पूर्ण होते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपली ही हा टॉपिक आम्ही कविता करतो. हा टॉपिक आपल्या इथेच संपलेला आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घेऊया
पाठ दुसरा मुद्दा लिहू लागली. तर या पाठाचे वाचन करायचे आहे तुम्हाला आणि 5 ते 10 ओळी शुद्धलेखन लिहायचं. ठीक आहे. बरं, हा पाठ आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया. ओके.